तुमचं नाव? विलास मोरे. काय सांगाल आपल्या या दिंडीबद्दल? आज जवळजवळ 55 वर्षी दिंडी अखंड चालू आहे. सर्व निष्ठावंत वारकरी आज जवळ चिपळूण, खेड, दापोली, पोलादपूर, महाड म्हणजे कोकण परिसरातील ही दिंडी आहे. आणि या सोहळ्यामध्ये एकमेव दिंडी म्हणजे कोकण दिंडी आहे आपली. म्हणजे बाकी जळगाव तिकडच्या बाहेरच्या गावातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पण कोकणात ही दिंडीमध्ये एक मानाची दिंडी आणि आपलं दिंडीचं मान आहे तळावरती.
Wait,
आम्ही श्री आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ कुलाबा आमचे वारकरी संप्रदाय मंडळ आहे आणि आम्ही दरवर्षी या चिपळूण परिसरातील जी दिंडी क्रमांक 35 आहे रथाच्या मागे, या दिंडीमध्ये आम्ही सामील होत असतो. आमचे काही मित्रमंडळी यात ऑलरेडी आहेत. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सहाय्याने आम्ही या दिंडीमध्ये सामील होत आहोत. मी स्वतः गेली 10 वर्ष पायवारी करतो आहे आणि नंतर गेली 2-3 वर्षापासून आमची इतर मंडळीसुद्धा माझ्यासोबत या दिंडीत सहभागी होत असते. उद्देश एकच आहे की वारीमध्ये भजन व्हावं, भगवंताचं नामचिंतन व्हावं, संतांचं नामचिंतन व्हावं, हीच एक इच्छा असते आणि ही इच्छा आमची फलद्रूप होते. दिवसभर आमचं चिंतन चालू असतं आणि जिथे आपण मुक्काम असेल तिथे जसं असेल त्या परिस्थितीत राहण्याचं एक शिक्षण या वारीमध्ये मिळत असतं की माणसाने किती कमीत कमी गरजा माणूस आपलं जीवन जगतं हे जर शिकायचं असेल तर वारीत जरूर वारी करावी. वारीमध्ये खूप काही शिक्षण मिळत असतं. रामकृष्ण. दिंडी सोहळ्याच्या बद्दल बोलायचं झालं, माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये 35 क्रमांकाने चालणारी ही आपली कोकण विभाग दिंडी आहे. या दिंडीचे संस्थापक गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी शिगवण महाराज यांनी ह्या दिंडीची संस्थापना केली आणि आज तागायत चांगल्या पद्धतीने लोकांना प्रेमाने नेणारी एकमेव दिंडी कुठली असेल ते 35 नंबर दिंडी. कुठल्याही प्रकारची असुविधा होत असेल तर त्याच्यावरती अभ्यास करून त्या दिंडीमधील असणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा कशा प्राप्त होतील याच्याकरता चांगल्या पद्धतीने विचार करणारा आजपर्यंत हे शिगवण कुटुंबीय प्रेमाने अत्यंत आनंदाने या दिंडीतनं प्रवास करता येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झालेली दिंडी आज ह्या दिंडीचा विचार केला तर एक मोठा वृक्ष. बरीच वारकरी मंडळी ह्या दिंडीमध्ये सहभागी होण्याकरता इच्छुक असतात. जसा जसा वेळ मिळेल तशी तशी ही सर्व मंडळी ह्या वारीमध्ये वारीमध्ये आनंद घेण्याकरता ह्या 35 नंबर दिंडीमध्ये येतात. लहानापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच प्रकारची लोक ह्या दिंडीमध्ये सामील होतात आणि सर्वजण आपापल्या परीने ह्या दिंडीमध्ये आनंद घेत असतात. कुठल्याही प्रकारचे आभाळ या ठिकाणी होत नाही. खाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. पुन्हा इथलं व्यवस्थापन हे सुद्धा सुंदर आहे. अशा पद्धतीने हे 35 क्रमांकाची दिंडी कोकण विभाग दिंडी ही चांगलं कार्य करते आणि सर्व लोकांना योग्य सुविधा पुरवण्याचं काम करते. माऊली, तुमच्या नजरेतून आम्हाला एक वारी सांगा. वारीचा जर विचार केला, वारी ही कशाकरता करायची? वारी 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 जन्म मरणांते वारी. वारीचं विश्लेषण करत असताना वेगवेगळ्या प्रकारे वारी सांगता येईल, परंतु ह्या वारीतून एक आपल्याला वेगळ्या पद्धतीने आनंद मिळतो. एक शिस्त, जीवनामध्ये शिस्त काय असावी. आपण हिंदू धर्माचे जे संस्कार ते संस्कार विसरले गेलो आहे आणि ते संस्कार विसरल्याकारणे त्या संस्काराची आठवण करून देण्याचं काम ही वारी करते. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, सकाळी चालावं, चालण्याचे परिणाम फायदे काय होतात, आपलं आरोग्य चांगलं टिकावं असं वाटत असेल तर ह्या वारीमधनं चालणं गरजेचं आहे. आणि सुंदर या ठिकाणी आपल्या आरोग्याला दाद देणारी चांगलं आरोग्य राखू शकतो. अशा पद्धतीने भरपूर काही गोष्टी ह्या वारीतून शिकायला मिळतात.
चांगले वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या ओळखी होतात, चांगले चांगले कलाकार मंडळींच्या भेटी होतात आणि एकमेकाला प्रेम कसं द्यावं हे ह्या वारीतून आपल्याला शिकायला मिळतं. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर क्षेत्रामध्ये निघालो आणि गेली जवळजवळ आपल्या या शिवण महाराजांची जी दिंडी निघते, या दिंडीला कमीत कमी 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे. पूर्वी या दिंडीमध्ये खूप कमी लोक होती, 100-150 लोक असतील, पण आता जवळजवळ 400-450 लोक आणि आळंदी ते पंढरपूर 18 दिवसाचा हा प्रवास करतात. आणि हा प्रवास करत असताना या दिंडीमध्ये उत्तम तऱ्हेचं भगवंताचं भजन चांगलं केलं जातं. अगदी वारकरी अत्यंत निष्ठेनं एक आहेत आणि एकमेकाशी प्रेमानं गुण्यागोविंदानं वागत ही वाटचाल होत असते. इथं दिंडीचं सुद्धा उत्तम तऱ्हेचं सहकार्य चांगल्या वारकऱ्यांना मिळतं. इथं भोजनाची व्यवस्था चांगली असते, निवाऱ्याची व्यवस्था सगळी चांगली असते. काही ठिकाणी फक्त आम्हाला तंबू असतात, नाही तर काही ठिकाणी जवळजवळ शाळा कॉलेजमधूनच आम्हाला राहायला मिळतं आणि एकंदर अगदी आनंदी अशा वातावरणामध्ये आम्ही हे निघत असतो. आता इथं आमच्या इथले जे मुख्य महाराज आहेत, महेश महाराज आहेत, भारती बाबा आहेत आणि ही मंडळी अत्यंत निष्ठावंत मंडळी आहेत आणि या दिंडीची आणि वारकऱ्यांची सर्वतोपरी चांगले उत्तम तऱ्हेची काळजी ते घेतात. असं आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे सांगलं? आपल्या दिंडीच्या नावाबद्दल काय सांगाल आणि त्याबद्दल सांगा मला. कोकण विभाग दिंडी क्रमांक 35 आणि होतं तसं. आता तो रजिस्टर नंबर मिळण्याकरता प्रत्येक दिंडीनं 10 वर्ष कोणतीही तक्रार न करताना दिंडीचे संस्थांचे सगळे नियम पाळून जेव्हा 10 वर्षे तो प्रवास करतील तेव्हा त्यांना संस्थानाकडून तो नंबर मिळतो. 10 वर्षात त्यांची कोणतीही तक्रार संस्थांकडे गेली नाही पाहिजे. आणि मग असे ज्यांना नंबर मिळाले त्यांचा एक क्रम लागला. आमच्या दिंडीचा क्रम हा 35 नंबरचा आहे. आता एकूण जवळजवळ किती दिंडी असतील बाबा आपल्याकडे माऊलीच्या? 410 माऊलीचे. हा, 410 माऊलीच्या आणि 390 तुकोबारांच्या. 410 दिंड्या माऊलीच्या सोबत चालतात रजिस्टरचे. आता 3 नंबरच्या दिंड्या ज्या आहेत ते वेगळ्या चालतात, त्यांना नंबर मिळालेले नाही. माऊली, तुमचे नाव? विलास मोरे. काय सांगाल आपल्या या दिंडीबद्दल? आज जवळजवळ 55 वर्षी दिंडी अखंड चालू आहे. सर्व निष्ठावंत वारकरी आज जवळ चिपळूण, खेड, दापोली, पोलादपूर, महाड म्हणजे कोकण परिसरातील ही दिंडी आहे. आणि या सोहळ्यामध्ये एकमेव दिंडी म्हणजे कोकण दिंडी आहे आपली. म्हणजे बाकी जळगाव तिकडच्या बाहेरच्या गावातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पण कोकणातली ही दिंडीमध्ये एक मानाची दिंडी आणि आपलं दिंडीचं मान आहे तळावरती. आणि या दिंडीमध्ये व्यवस्थित खाणं पिणं, माणसांची व्यवस्थित देखरेख केली जाते. तसेच पाण्याचे टँकर, कोणाचे आजारी पडलं सर्व व्यवस्थित सोय या दिंडीमध्ये केली जाते. आणि आज ही परंपरा म्हणजे आमचे गुरुवारी हरिभक्तपारायण शिगवण बाबा, आपले आडवऱ्याचे विश्राम बाबा, तिथपासून ही परंपरा चालू आलेली. ही परंपरा टिकून राहिली आणि आज त्यांची 3 मुलं ज्ञानेश महाराज, मयू महाराज, ऋषी महाराज आणि गुरुवर्य सर्वात तुल्य मोठे म्हणजे आमचे भागवत महाराज भारती यांच्या मार्गदर्शनात ही दिंडी आज जवळजवळ 55 वर्ष अखंड निस्वार्थ सेवा चालू आहे. आणि तळावर वगैरे सोय कशी असते? तळावरची आमची सुंदर सोय असते महाराज. म्हणजे आमची दिंडीमध्ये जेवणाच्या बाबतीत आणि तळाच्या बाबतीत 1 नंबर आहे महाराज. म्हणजे कोणाला आजारी नाही काय नाही, माणसं व्यवस्थित कुठे राहिली काय राहिली व्यवस्थित देखील. आणि मेन म्हणजे तळावरची सोय उत्तम असते आमची. जेवढे टप्पे आळंदी ते पंढरपूर सर्व टप्पे सुखरूप आहेत आमचे. म्हणजे काही प्रॉब्लेम कोण आजारीसुद्धा पडत नाही दिंडीमध्ये. आणि आपल्या या दिंडीमध्ये आपण कुठे कुठे थांबतो? आपली मुक्कामध्ये आळंदी सोडल्यानंतर पुण्यामध्ये घोडपडे उद्यान, तिथून सासवडला ते शाळेमध्ये असतो. नंतर वाल्याला असतं, जेजुरी, तरडगाव, बरड, नातेपुटे, फलटण, माळशिरस, वेळापूर, बंडी शेगाव आणि वाखरी. हे असे 12 ते 18 दिवसाचे प्रवास आहेत. आता मेन 2 टप्पे मोठे, आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे मोठे टप्पे आणि हा खालचा टप्पा.
आणि मेन म्हणजे ही वारीचं आपण पंढरपूरला जाणं आणि संतांच्या सहवासात वारी करणं याच्यामध्ये मोठं फरक आहे महाराज. ही ज्ञानोबरायांची आज 18 पगड जातीचे संत या वारीमध्ये भेटतात आपल्याला. आपण वारी करतो ती वेगळी, ही वारीमध्ये पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे अशी ही परंपरा ज्ञानोबरायांची चालत आलेली. विश्वण बाबापंत तुकोरायांची पालखी, सोपान काकांची, नामदेव महाराज, सर्व संतांची महाराष्ट्राच्या भूमंडळातली ही वारीचा सोहळा हा आपल्याला सुखरूप. बघा इतर ठिकाणी किती अपघात होतात, काय काय विपरीत घटना घडतात, पण ह्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये असं एकसुद्धा विपरीत घटना अशी घडलेली नाही. या सोहळ्यामध्ये आज 100 वर्षापूर्वी ती वारीची परंपरा आहे आणि सुखरूप आणि आनंदमय. पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता महाराज, तेव्हा वारीची खूप कष्टाची वारी होती. म्हणजे 10-20 वर्षापूर्वी पाण्याचं टँकरसुद्धा नव्हतं. आज बिस्तरी लोक आणून आम्हाला देतात, महाराज माऊली घ्या माऊली घ्या. पण तो काळ म्हणजे आमचे चिले महाराज म्हणजे आमचे महेंद्रचे वडील, त्यांची परंपरा आमची म्हणजे आम्हाला पाण्याचा एकच टँकर असायचा, त्याच्यामध्ये आमची आंघोळी आणि एकच तांब्या, जेवायला पण तोच, आंघोळीला तोच आणि बहिर दिशेला सुद्धा तोच. पण एवढी खट्टर वाडी होती. आता सर्व सुखरूप मोबाईल आले, बायकोला आहे, ती परंपरा चालू आहे. आता जसं हे बदललं तसं वारीचं रूप बदललं, पण जी जुनी वारी होती ती आनंद वारी होती. आनंद अद्वय नित्य निरामय हे योगी यांचे मग ती वारीची परंपरा आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. माऊली वारी का करावी? वारी म्हणजे जन्ममरणाची वारी आहे ना महाराज. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्यांनी आपल्याला हा देह दिला दान त्याचे करावे भजन. म्हणजे हा देहाचं काहीतरी सार्थक व्हावं त्यांनी आपल्या जन्मात म्हणून वारी करायची. वारी म्हणजे हा अनुभव आहे. तुकोराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणजे पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. म्हणजे या संसारूपी जे आपण याच्यामध्ये आलेलो आहे त्या वारीमुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं. मेन म्हणजे संतांच्या भेटीगाठी होतात आणि माणूस कशा लेवलचा आहे तो या वारीत कळतो. ही वारीची परंपरा आहे महाराज. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज दिंडी क्रमांक 35 आषाढी वारी माऊलींची 2025 या वर्षीचा हा सोहळा अतिशय आनंदात उत्साहात पार पडत आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्ष आपण या सोहळ्याची जी प्रगल्भता आहे ती वाढत आहे. आज नवीन पिढी, नवीन युवा, अनेक क्षेत्रातली लोक या वारीचा आनंद उपभोगत आहेत. कारण या वारीचं महत्त्व असं आहे, फार आपल्या महाराष्ट्रातील थोर अशा संत परंपरेतून ही चालू झालेली वारी आहे पंढरीची. पांडुरंगाबद्दल, माऊलीबद्दल, तुकाराम महाराज यांच्याबद्दल असलेली श्रद्धा, एक भक्तिभाव आपल्याला या वारीत दिसून येतो. या वारीचं विशेष महत्त्व म्हणजे सध्याच्या कलियुगातल्या मुलांना असं सांगू इच्छितो की आपण सर्वसामान्य साधारण जीवन कसं जगू शकतो. म्हणजे आत्ताच्या मुलांना मोबाईल हा विशेष असा आकर्षक झालेला आहे. तर ते मोबाईल शिवाय या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गरजी वस्तू आहेत त्याशिवाय पण आपण कसं इथे साधं राहणीमानात जगू शकतो, वावरू शकतो, राहू शकतो, सामान्य जीवन कसं जगू शकतो, तरी वारी शिकवते आपल्याला. आज आम्ही सगळी कोकणातली मंडळी आहोत. चिपळूण तालुक्यातली रत्नागिरी, दापोली, महाडपासून या कोकणातल्या दिंडीत समाविष्ट होतो. आणि नवीन मुलांना एक अनुभव सांगू इच्छितो की आपण फार काही कला क्षेत्रात मोठे जरी नसलो तरी माऊलींच्या सेवेसाठी आज आम्ही इथे येत असतो. पखवाज वादनाच्या दृष्टिकोनातून, गायनाच्या दृष्टिकोनातून जी काही कला शिकलो आहे ती माऊलींच्या चरणी अर्पण व्हावी या उद्दिष्टाने येत असतो. इथे कोण मोठं नाही, हे सगळे इथे माऊली समान आहेत. तर असा हा आनंद आम्ही उपभोगतो आणि ही सगळी कृपा आमच्या माऊलींची आहे. आपल्याला हेच सांगू इच्छितो की आपणसुद्धा या सोहळ्याचा आनंद घ्या, अनुभवा आणि वारी दरवर्षी आम्हाला घडो हीच पांडुरंगाचरणी इच्छा. दादा तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. नमस्ते. जय हरी, जय शिव. मी समीर उतेकर, हे आमचे मित्र मनोज राक्षे आणि हे आमचे गुरुवर्य प्रकाश महाराज कदम. आज आपण वारीमध्ये आलो आहे, आषाढी वारी.
ह्या आषाढी वारीच्या निमित्ताने आज आपल्याला हा जो काही युवांचा जो काही कार्यक्रम बघायला मिळतोय, आज आपण तुमच्या समोर आहे. आता हे रिंगण चालू आहे, सगळी वारी व्यवस्थित चालू आहे. दादा, तुम्ही मला रायगडावरती मावळ्याच्या रूपात दिसला होतात आणि आज वारकऱ्याच्या वेशामध्ये आहेत, तर त्याबद्दल काय सांगता? आता स्पष्ट सांगायचं झालं तर आज आपण बंडी शेगाव या ठिकाणी आहोत. इथे माऊलींचा तळ आहे. तर इथे पालखी दुपारी 1:30 वाजता माऊली निघतात वाखरीच्या रिंगणाकडे जायला आणि पुढचा मुक्काम वाखरी अशा हिशोबाने आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा कपड्यांमध्ये दिसतोय, अन्यथा आम्ही वारकरी पोशाखात तुम्हाला दिसलो असतो. दुसरी तुमची गोष्ट अशी होती की आम्ही रायगडावरती तुम्हाला दिसलो. तर एकीकडे शक्ती म्हणजे रायगडावरती आम्ही मावळ्यांचा वेश धारण करून कोकण दौलत प्रतिष्ठान चिपळूण त्या माध्यमातून आम्ही मावळ्यांचा वेश धारण करून आम्ही मावळ्यांचं जीवन जगतो आणि त्याचबरोबर भक्तीच्या माध्यमातून आम्ही ह्या युवा पिढीला म्हणजे आपल्याला भक्ती आणि शक्ती याचा मेळ आपल्याला इथे घालायचा ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथे आलेलो आहे. आणि आज तुम्ही बघू शकता ह्या आपल्या दिंडीमध्ये पुष्कळ असे युवा वारकरी आज तुम्हाला बघायला मिळतील. हेच युवा वारकरी भक्तीच्या माध्यमातून जर आपल्या देशावरती आपल्या धर्मावरती जेव्हा संकट येईल तेव्हा हीच हातामध्ये पताका घेतलेली मंडळी आपल्याला हातामध्ये तलवारी घेऊन धर्मासाठी उभी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये कधी आलात? दादा, वारकरी संप्रदायामध्ये म्हणायचं झालं तर आमच्या वडिलांच्या माध्यमातून आम्ही ते वारकरी, आमच्या आई वारकरी, त्या माध्यमातून त्या गोडीने आम्ही जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाला जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही त्याच्या प्रेमात पडलो, त्या मोहात पडलो. आणि त्या साधारणतः या गोष्टीला आम्ही गळ्यामध्ये तुळशी माळा घेण्याच्या ह्या गोष्टीला साधारणतः 15 वर्ष होऊन गेली. दादा, किती वर्ष तुम्ही वारी करताय? साधारणतः आम्ही 7 ते 8 वर्ष वारी करतोय. जेव्हा आम्हाला ह्या वारीची ओढ निर्माण झाली तेव्हापासून ही आम्ही वारी करतोय. आमचे हे महाराज, आमचे गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही आनंद घेतोय. तुमच्या आठवणीतील एक रिंगण सांगा, कसं असतं रिंगण? रिंगण म्हणजे काय? रिंगण म्हणजे एक वारकऱ्यांचा एक आनंद मेळावा. माऊली त्या मध्ये माऊली विसावतात, त्याच्यानंतर सभोवती सुरुवातीला अश्वाचं रिंगण होतं. संपूर्ण म्हणजे सुरुवातीला एक अश्व, त्याच्यावरती जे तोफदार असतात ते पुढे लागतात आणि त्याच्या पाठून माऊलींचा अश्वा. म्हणजे साक्षात आपण जर हृदयापासून जर आपण बघितलं तर माऊली आपल्याला त्या अश्वावरती विराजमानात असे आपल्याला भास होतो आणि अक्षरशः अंगावरती काटा आला तुम्ही बघू शकता. तर तो आनंद आपण याची देही याची डोळा अनुभवायचा असतो. ते झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे टाळांचं रिंगण होतं. पक्वादांच्या साथीने सोबदार मंडळी त्यांच्या तालावरती आपल्या टाळकऱ्यांना जो आनंद देतात, जो आनंद उसळतो, या गगनाला भिडतो. टाळांचा नाद, पक्वादाचा नाद एक होतो आणि जो आनंद निर्माण होतो तो म्हणजे रिंगण. आणि तो आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो आणि आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आम्ही आदिनाथ वारकरी संप्रदाय कुलाबा ते पंढरपूर आषाढी ह्याही वर्षी वारीचे नियोजन केलेले आहे. आमचे मंडळाची स्थापना 65 वर्षापूर्वी झाली आहे. पण दरवर्षी आम्ही कार्तिकीची वारी आणि आषाढी वारी ही करत असतो. यावर्षी देखील आषाढी वारीचे नियोजन आम्ही केलेले आहे. त्यासाठी आम्ही दादर ते वेळापूरवरून भेंडी शेगाव ते पंढरपूर असं नियोजन केलं आहे. तर त्यासाठी सर्व वारकरी उत्साहाने त्यात सहभागी झाले. आज आम्ही वारकरी संप्रदाय माऊलीचं नामस्मरण करत या वारीसाठी जात आहोत. पायी वारी आम्ही 2-3 दिवस करतो. म्हणजे शुक्रवारी यायचं, रविवारी परत काही नोकरीला जाणारे लोक आहेत त्या दृष्टीने आम्ही करतो. 2 दिवसात आपण सोहळ्यात सामील व्हायचं, भजन कीर्तन करायचं, नामस्मरण करायचं आणि आपलं रविवारी परत असं आमचं नियोजन असतं दरवर्षी. महाराज, तुमचं नाव? प्रकाश शिवाजी कदम. तुमचा वारीतील अनुभव सांगा आम्हाला. आज 29 वर्ष चालतोय या वारी. पूर्वी हातावर मोडण्यातलीच माणसं असायची त्या वारीमध्ये. आता हे गातापारायण वगैरे चालू झाले. 3.5 वर्षाची, 700 वर्षाची झाली.
ज्ञानेश्वरी पारायणाची, तिथपासून समाजा वाढला. तुम्हाला वारीमध्ये आलेले असे अनुभव आम्हाला सांगा, एखादी वारी सांगा तुमच्या आठवणीतील. अशा वारीमध्ये भरपूर अनुभव आहेत. म्हणजे कसे जीवनच वारीमध्ये घालवलं आहे असं. म्हणजे प्रपंचाचा किंवा कुठल्या गोष्टीचा विचार केलेला नाही. प्रपंच हा होतो, परमार्थ करावा लागतो. या न्यायाप्रमाणे आमचं चालू आहे. कसं असतं वारीचं स्वरूप आणि येण्याचं ठिकाण वगैरे तुमचं? आमचं तर मी गावाकडून निघतो, आळंदीत येतो, आळंदीवरून इकडे चालू आहे. त्यामध्ये असं मुक्काम वगैरे जेवण वगैरेची सोय कशी असते? जेवणाची एकदम उत्तम सोय आमच्या दिंडीमध्ये. आणि या मुक्कामाबद्दल काय सांगाल, या जागेबद्दल काय सांगाल? या जागेबद्दल हे आमचे पाटील इथले जागेचे मालक, बंडीशे गाव जागेचे मालक आहेत, ते चांगले आहेत आणि ते सगळी व्यवस्था करतात जागेची. धन्यवाद. मला दादा आपल्या या दिंडीबद्दल काय सांगाल? मस्त असतं का दिंडीला आम्ही चालू केलेलं 10 वर्ष झालेली आहेत. ही सेवा मी अखंड चालू ठेवलेली आहे. मी कोणाकडे पैसे मागत नाही, काय नाही. जे सोखचिंत देतील त्यांची मी सेवा करतो. आणि आम्ही जेपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही या दिंडीची 35 नंबर दिंडी सेवा करणार. कुठे आलाय तुम्ही? कळंबुशी, चिपळूण, कोकण विभाग. कोकण विभाग. मग तुमच्याबद्दल काहीतरी माहिती. आणि हे माझे सर्व वारकरी आहेत, त्यांनी माझ्यावर प्रेमाने वागावं, मी त्यांच्यावर प्रेमाने वागणार. घरच्या प्रमाणे आमचं.
मित्रांनो, नुकतंच आहे ना वाखरीचं रिंगण पार पडलं आणि आता आपली दिंडी आहे ना इथे विश्रामाला थांबले. आता वाखरीचं रिंगण कशा प्रकारे पार पडलं म्हणजे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते सगळे आता विश्रामासाठी थांबले. माऊली, कसं झालं वाखरीचं रिंगण? सुंदर, एकदम अप्रतिम. काय वर्णाल? पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. रामकृष्ण हरी. या वाखरी क्षेत्राचं किंवा वाखरी रिंगणाचं महत्त्व सांगायचं तर या ठिकाणी अवघाची रंग एक झाला, एक संतांचं वर्णन आहे, बरोबर. अवघा रंग एक झाला आणि ही अलकापुरी आज भारावली असं एक अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे. अलकापुरी, लंका आणि अलंका, बरं का. लंकेमध्ये रावण आहे, इथे रावण शिल्लक नाही म्हणून ती अलंकापुरी झाली. लंका आणि अलंकापुरी भारावली, त्यातला हा साम्य फरक आहे त्यातला. त्याचप्रमाणे संतांनी सांगितलेलं असं आहे की आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हणजे ते जो माणूस थकलेला भागलेला असेल, अशक्त असेल, विकलांग असेल, तो इथे तरुण होतो, या आनंदामध्ये सामील होतो, असं या पंढरपुराचं वर्णन संतांनी केलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्रीनिवास धनावडे जवळजवळ 15 वर्ष अखंड सेवा आहे. त्यांच्या वडिला पहिले त्यांचे वडील यायचे, वडिलांनंतर ती 2 मुलं यायला लागली आणि हा मुलगा मतिमंद आहे, बोलता येत नाही, ऐकता येत नाही, चालतासुद्धा येत नव्हतं. त्याला पहिलं दिंडीमध्ये धरून चालायचं लागायचं, पण विश्वाच्या माऊलीची कृपा झाली, तो स्वतः चालायला लागला आणि हरवलेली माणसं दिंडीत आणून सोडायला लागला. एवढं महत्त्वाचं काम करतो हा मुलगा. हा मुलगा कुठे व्यवस्था सगळी दाखवतो.